मंडळी, मायलेकींचा खाद्यकट्टामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। आज आपण पाहणार आहोत नारळाच्या रसातलं आंबट गोड तिखट असं पंचामृत। आता पंचामृतासाठी मी ही चणा डाळ ओल्या कपड्याने पुसून घेतली। 50 ग्रॅम चणा डाळ आहे, ही मी भाजून घेत आहे। इथे आपली ही चणा डाळ मस्त खमंग भाजून तयार आहे। नंतर आपण हे 10 ते 15 काजूगर घेतलेले आहेत, हे थोडे परतून घेणार आहोत। जास्त काजूगरही आपले परतून झालेले आहेत। पळीमध्ये आपण थोडंसं तेल घालणार, अगदी अर्धा चमचा वगैरे। त्यामध्ये हा अर्धा चमचा खडा हिंग आणि हे हळकुंड, तेही अर्धा चमचाच आहे, ते आपण परतून घेणार आहोत चांगलं। आता हिंग आणि हळकुंडही आपलं हे भाजून झालं आहे, फुललंय चांगलं, हेही आपण काढून घेऊया। तुमच्याकडे हळकुंड आणि हिंग खडा हिंग नसेल तर तुम्ही हिंग पावडर आणि हळद वापरलात तरी चालेल। आता ह्या तेलामध्ये आपण ही अर्धा चमचा मेथी तीही भाजून घेणार आहोत। या सुक्या 2 मिरच्या मी परतून घेते। झालेले आहेत, आपण काढून घेऊ। हे भाजलेलं आपलं गार झालं आहे। ह्यातच आता हे 50 ग्रॅम भाजून सोललेले शेंगदाणे मी मिक्स करत आहे। आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये पाणी घालून वाटून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण ही बारीक पेस्ट एकदम करून घ्यायची आहे। गॅसवर पातेलं तापत ठेवलं आहे, त्यात तेल घालून घेते। दोन चमचे तेल मी घालून घेतलं आहे। त्यामध्ये ही मोहरी 1 चमचा घालते। मोहरी तडतडली की त्यात 1 चमचा हिंग, ह्या हिरव्या मिरच्या 4 आहेत। मिरच्या आपल्या चांगल्या अशा परतल्या की त्यामध्ये हे वाटण आपण घालून घेणार आहोत। त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते मी। यामध्ये आता आपण एका नारळाचा रस घालून घेणार आहोत। आम्ही 1 छोट्या नारळाचा रस काढलाय। हे पंचामृत नारळाच्या रसातच शिजवलं जातं। त्यामध्ये हे 10-12 खोबऱ्याचे तुकडे, चवीनुसार मीठ, हा चिंचेचा कोळ, चिंचेचा कोळ मी 2 चमचे भरून घातलेला आहे आणि तेवढाच हा आता गुळही मी त्यात घालत आहे। आणि आता हे असं सतत उकळी येईस्तोवर ढवळत राहायचं। आता पंचामृत आपलं उकळतंय, यात मी काजू भाजलेले आणि शेंगदाणे घालून घेते। आता ह्याला उकळी फुटलेली आहे। 10 मिनिटं हे शिजलं ना की मग आपण गॅस बंद करू। तर आपलं हे आंबट गोड तिखट असं पंचामृत तयार आहे। जसं गार होत जाईल तसं ते घट्ट घट्ट होत जाणार। तुम्हाला जर आंबट गोड तिखट कमी हवं असेल, जास्त हवं असेल तर तसं तुम्ही करू शकता। ही रेसिपी तुम्हीही करून बघा आणि कशी वाटली आम्हाला कळवा।